नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक्सेलमधील इफ फंक्शनचा पहिल्यांदा अभ्यास करणार आहोत. पहिल्यांदा इफनं अगदी सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला समजावून देतो की इफ फंक्शन कसं आणि कुठे वापरलं जातं. म्हणजेच आपली जी रिक्वायरमेंट असेल त्याच्यासाठी पहिल्यांदा कोणत्या कंडिशन्स आहेत आणि त्या कंडिशन सॅटिस्फाय झाली तर आपल्याला काय उत्तर पाहिजे आणि नाही झाली तर काय असावं असा विचार करत जायचे. त्यावेळेला आपल्याला इफ फंक्शन वापरणं जास्त सोयीचं होतं. ओके, तर पहिल्यांदा आपण वळूया इफ फंक्शनच्याकडे. तर समजा माझ्याकडे असा डेटा आहे इथं की ए मी लिहिलेला आहे G3मध्ये आणि याची किंमत आहे समजा 5. ओके, आता मला असं सांगायचं आहे की इथं मी K3 निवडलेला आहे. ओके, K3मध्ये मी असा फॉर्म्युला इथं एक अक्षर लिहिणार. ओके, ते जर ए लिहिलं तर मला एलमध्ये 5 अंक आला पाहिजे. ओके, अशी माझी रिक्वायरमेंट आहे. ओके, म्हणजे मी पहिल्यांदा एकच इफ वापरता यावं यासाठी फक्त एकच अक्षर आणि त्याची व्हॅल्यू अशा अर्थाने घेतलेलं आहे. म्हणजे जर ए असेल तर 5, बी असेल तर 10, सी असेल तर 15. असं समजा जर जे काही तुमचं डेटाबेस असेल. ओके, तर सर्व मोठी डेटाबेस घ्यायच्या म्हणजे मी फक्त पहिली एकच कंडिशन घेतो आहे की ए बरोबर 5. ए असेल तरच 5 लिही, अदरवाईज मला काहीही नको, ब्लँक असावं. ओके, तर इथं मी केमध्ये ए लिहिणार आहे आणि एलमध्ये मला त्याचं आन्सर पाहिजे आहे. म्हणजे ह्या माझ्या इनपुट आणि आउटपुटच्या 2 सेल्स आहेत असं म्हटलं तरी चालेल, म्हणून मी याला थोडंसं कलर करून घेतो. आता इथं मी इनपुटला लिहिणार आहे. इथं मी ए लिहिलं की ॲटोमॅटिकली मला इथं 5 अंक आला पाहिजे. मी जर बी लिहिलं तर इथं ब्लँक राहिलं पाहिजे. म्हणजे मी फक्त एच आयडेंटिफाय करतो अशा पद्धतीचं मला पाहिजे आहे. ओके, म्हणजे आपली इक्वेशन कसं तयार होते ते पहा. आता पहिल्यांदा रिक्वायरमेंट आपली काय आहे. जर K3मध्ये G3ची संख्या असेल, म्हणजे ए आहे बरोबर, G3 ही संख्या असेल तर आपल्याला उत्तर काय पाहिजे आहे. तर H3मध्ये जे काय असेल ते मला पुटअप कर. H3मध्ये जे काय असेल ते कंटेंट दे. आणि नसेल तर ब्लँक म्हणजे कोरं राहू दे. ओके, जर तुम्हाला ब्लँक सेल ठेवायची असेल तर एक्सेलमध्ये असं डबल अवतरण चिन्ह वापरलं जातं. ओके, डबल अवतरण चिन्ह वापरलं की तिथली सेल ब्लँक राहते. ओके, आता आपल्याला फॉर्म्युला कसा तयार करायचा आहे पहा. जर म्हणजे इफ वापरणार. इफ, ओके, कंसात पहिली कंडिशन 1. ओके, कंडिशन 1 इथं इफचा फॉर्म्युला असा आहे. कंडिशन 1 ओके घेतली, पहिला आन्सर, नसेल तर दुसरा आन्सर असं लिहायचं आहे आपल्याला. मग आता आपलं फॉर्म्युला असा तयार होईल. इफ K3 इज इक्वल टू G3 तर मला H3 आन्सर दे, नसेल तर काही देऊ नको, कोरं ठेव. अशा पद्धतीचा फॉर्म्युला तयार झाला. ओके, आता हे मी हातानं लिहिलेला फॉर्म्युला आहे. आता आपल्याला हाच इक्वल टू साईन देऊन आपल्याला त्या सेलमध्ये लिहायचं आहे आणि आपल्याला इफचा फॉर्म्युला कळला का तो कळेल तुम्हाला. ओके, आता पहा मी जातो सेलमध्ये एलच्या, कारण एलच्या सेल L3मध्ये मला आन्सर पाहिजे आहे. ओके, इज इक्वल टू सुरुवात करायची. इफ, ओके, इफ आता काय लिहिणार आहे आपण. K3 इज इक्वल टू काय असलं पाहिजे. G3 मी माऊसनं सिलेक्ट करतो तरी चालणार आहे. G3 तुम्ही फॉर्म्युला बारमध्ये पाहिलं तरी चालेल, कलरमुळे नीट दिसत नसेल तर. ओके, सेलमध्ये. ओके, फॉर्म्युला बारमध्ये पहा, कॉमा काय आलं पाहिजे आन्सर. H3 आलं पाहिजे. मी H3 सिलेक्ट करतो. ओके, पुन्हा कॉमा द्या. आता काय नसेल तरला आपण सांगितलं की डबल अवतरण चिन्ह याचा अर्थ ते कोरं ठेवते. ओके,
आपलं इक्वेशन झालेलं आहे. आता मला कंस पूर्ण करायला पाहिजे. मी कंस पूर्ण केला. ओके, आता मी कंस पूर्ण केल्यानंतर एंटर मारतो आहे. ओके, आता इथं बी लिहिलं, ब्लँक आलेलं आहे, पण ए लिहिल्यानंतर 5 येते का चेक करूया. आता मी ए लिहितो, ए लिहिलं तर 5 आला. ओके, याचा अर्थ काय झाला की माझा फॉर्म्युला करेक्ट आला. आणि सिंगल इफ वापरले, एकच केलं आपण की जर इथं केमध्ये काय केलेलं आहे आपण, K3मध्ये जे अक्षर लिहिले ते जर G3 असेल तर मला G3ची संख्या, या G3च्या समोर लिहिलेली एचमधली जी संख्या आहे ती द्या. ओके, अशा पद्धतीनं काढलं. आता ही एक रिक्वायरमेंट झाली. अशी दुसरी रिक्वायरमेंट असेल समजा बी, ओके, सी, डी अशा काही असतील आणि त्याच्या काहीतरी व्हॅल्यूज असतील समजा. ओके, म्हणजे बीची व्हॅल्यू समजा 7 असेल, डीची समजा 9 असेल आणि याची समजा 10 असेल. ओके, तर आता काय झालं पाहिजे, मी इथं ए टाकला तर 5 आलं पाहिजे, बी टाकला तर 7 आलं पाहिजे, सी टाकला तर 9 आलं पाहिजे, डी टाकला तर 10 आलं पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त काय टाकलं तर ब्लँक आलं पाहिजे. ओके, अशी रिक्वायरमेंट आहे माझी. आता मी इफ कसं कसं वापरायचं पहा. ओके, पहिल्यांदा आपले क्रायटेरिया काय आहे तो कच्च्या कागदावर पहिल्यांदा लिहून घ्या, आपण जर नवीन असेल तर. ओके, तर आपण पहिल्यांदा बाजूला लिहून घेऊया. जर ओके, पहिली कंडिशन काय आपण घेऊया, जर K3मध्ये आपण फॉर्म्युला आपल्या K3मधल्या संख्येला डिटेक्ट करणार आहे. ओके, आणि फॉर्म्युला आपला L3मध्ये असणार आहे. आता K3 इज इक्वल टू जर G3 असेल, ओके, तर आन्सर मला H3 असू देत. ही पहिली रिक्वायरमेंट. दुसरी रिक्वायरमेंट माझी, जर K3 बरोबरच G4 असेल तर मला काय पाहिजे, कुठला अंक पाहिजे, आता H4 पाहिजे, H4 अंक पाहिजे. पुढची कंडिशन मला अशी आहे की जर माझ्या K3मध्ये G5ला अक्षर आलं तर मला आन्सर H5मधलं दे. आणि पुढची कंडिशन आहे, जर K3मध्ये G6 असेल तर मला H6 दे आणि या व्यतिरिक्त कुठलंही अक्षर आलं तर मला ब्लँक ठेव. ओके, अशा पद्धतीनं. आता म्हणजे बघा, इफ पहिली, दुसरी, तिसरी, चौथी 4 इफ्स वापरावे लागतील. ओके, पण आपलं आन्सर परफेक्ट आलं पाहिजे. ओके, हे सॉल्व झालं पाहिजे आपलं. आता मी काय करतो, L3वर जातो आणि हा फॉर्म्युला मी खोडून टाकतो, हा पहिला लिहिलेला. आता मला नवीन फॉर्म्युला तयार करायचा आहे. मी फक्त पहिल्या एका इफसाठीचा फॉर्म्युला तुम्हाला करून दाखवला. आता मला मल्टिपल इफ्स असतील, एकापेक्षा जास्त माझ्या क्रायटेरिया असतील तरी मला इफनं कसं करता येतं ते दाखवतो. आता आपण फॉर्म्युला लिहायला घेऊया. पहिल्यांदा इक्वल टू साईन मारलं. पहिलं इफ कंडिशन, इफ K3 इज इक्वल टू G3, आन्सर मला H3मधलं पाहिजे, कॉमा, पहिली कंडिशन संपली, दुसरी कंडिशन सुरू झाली की परत इफ जर सुरुवात करा. इफ K3 इज इक्वल टू G4 असेल, दुसऱ्या कंडिशनच्याकडं पाहितं, ही दुसरी कंडिशन आहे. G4 असेल तर मला H4 दे आन्सर. पुन्हा कॉमा देऊन टाका, पुढं कंडिशन सुरू आहे, परत इफ सुरुवात करायची. कंसामध्ये K3 इज इक्वल टू G5, कॉमा, G5 असेल तर मला H5 दे, पुन्हा कॉमा, पुढची कंडिशन आहे इफ कंसामध्ये K3 बरोबर समजा
G6 असेल तर मला H6 इथला आन्सर पाहिजे आहे. ओके, आणि हे काहीही नसेल तर मला ब्लँक हवं आहे. ती सेल कोरीच राहिली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आणि ब्लँकसाठी आपण डबल अवतरण चिन्ह वापरतोय. आता मी कंस पूर्ण करायला घेतो. आता कंस पूर्ण करत असताना पूर्णचं साईन आणि स्टार्टिंगचं साईन याच्याकडे जरा लक्ष द्या की कुठला पूर्ण होत जातोय कंस हे तुम्हाला कळेल. ओके, मी पहिला कंस पूर्ण केला, दुसरा केला, कलर त्याचे चेंज होत आहे तिथं. ओके, कंस पूर्ण करून घेतले. जेवढे इफ्स होते तेवढे कंप्लिटिंग ब्रॅकेट्स लागले आपल्याला. हा बघा, FE काय 1 आहे, 2 आहे, 3 आहे आणि 4 आहे. ब्रॅकेट किती आले पहा, 1 2 3 4, म्हणजे तेवढेच ब्रॅकेट्स आपल्याला कंप्लीट करावे लागले. इफ लिहिताना जे आपण स्टार्टिंग केलं होतं ब्रॅकेटला, बरोबर, स्टार्टिंग ब्रॅकेट वापरलं होतं साईन, तर तेच एंडिंगसाठीचे तेवढेच कव्हर करायला पाहिजे आपल्याला. ओके, आता मला माझं आन्सर किंवा माझा क्रायटेरिया फुलफिल झाला आहे का नाही हे मला चेक करायचे. म्हणजे काय, तर मी इथं अक्षर K3मध्ये अक्षर टाकून बघणार, A टाकणार, BCD, आणि मला ते आन्सर येते का हे चेक करायचे. मी A टाकलेलंच आहे तर मला 5 आलेलं आहे. ओके, आता मी B टाकतो, B टाकलं 7 आलं, बरोबर आहे. C टाकलं 9 आलं, मी D टाकलं 10 आलं. ओके, आणि आता मी समजा चुकून Z टाकतो, चुकून म्हणण्यापेक्षा 4 क्रायटेरिया दिले होते त्याच्या बाहेर टाकलं, तर आपण सांगितले या 4च्या बाहेर असेल तर मला ब्लँक ठेवू, तर ब्लँक ठेवले. ओके, अशा पद्धतीनं आपण इफचे फॉर्म्युले वापरतो. मी इथं तुम्हाला एखाद्या लेटरची व्हॅल्यू किती आहे आणि ती सॉर्टिंग कशी करायची वगैरे हे हा भाग सांगितला तुम्हाला. या 4 ऑप्शन्स आहेत. तर हेच टेक्निक तुम्ही वेगवेगळ्या तुमच्या दैनंदिन जीवनातल्या कामासाठी वापरू शकणार आहे. ओके, म्हणजे आता इथं समजा हेच टेक्निक तुम्हाला असे वापरता येईल. 35पेक्षा मार्क्स कमी असतील तर फेल, 35 ते 50 असतील तर समजा पास क्लास, 50 ते 60 असतील तर सेकंड क्लास, आणि 60पेक्षा जास्त असतील तर फर्स्ट क्लास. असा जर समजा क्रायटेरिया तुम्हाला करायचा असला तर तुम्ही याच्या साहाय्यानं करू शकता. ओके, म्हणजे इफचे हे तेच राहणार अशाच पद्धतीनं. फक्त इथं काय होणार आहे, आपल्याला हा क्रायटेरिया सेलसुद्धा असेच घेतले तरी आपल्याला चालणार आहे. आता मी काय केलं होतं, या सेलमध्ये लेटर्स आणि त्याच्या व्हॅल्यूज घेतल्या. ॲक्च्युली या फॉर्म्युल्यामध्ये जर डायरेक्टली तुम्ही त्या सेलच्या नावाच्या ऐवजी जर ही अक्षर टाकली असती आणि अंक टाकले असते तरी तुमचं उत्तर अशाच पद्धतीने येणार आहे. म्हणजे जिथं तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये G3 लिहिले तिथं तुम्ही A लिहिलं चालणार आहे, जिथं G4 लिहिले तिथं B लिहिलं तरी चालणार आहे, जिथं तुम्ही G5 लिहिले तिथं C लिहिलं, आणि जिथं G6 लिहिले तिथं D लिहिलं. ओके, तसंच तुम्हाला H3 आन्सर पाहिजे, तो 5 आहे तर H3च्या तिथं 5 लिहा. नंतर H4च्या इथं 7. तर तुम्हाला इथं काय लिहायची गरज नाही, तर तुमचा डेटासुद्धा त्या फॉर्म्युल्यामध्येच जाईल. म्हणजे इथं हा जो डेटा आहे आपण तो डेटा प्रोसेस करून आपण आन्सर काढतो इथं. ओके, त्याच्याऐवजी तुम्हाला तो डेटासुद्धा त्या फॉर्म्युल्यामध्ये घालायचा असेल तरी घालू शकताय. पण ज्यावेळेला ही रिक्वायरमेंट कमी असते तोपर्यंत ठीक आहे. आणि आपल्याला याच्यात जर बदल करायचे असतील तर इथं क्विक बदल आपल्याला करता येतील. परंतु फॉर्म्युल्यामध्ये जाऊन बदल करण्यापेक्षा मग इथं बदल करणं, समजा आपण बीची व्हॅल्यू बदलली, इथं समजा 25 केली, तर आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये बदल करायची गरज नाही, कारण फॉर्म्युला आपोआपच इथं जर बी लिहिलं तर त्याची किंमत 25 घेईल. ओके, बघा 25 घेते. ओके, म्हणजे तुम्हाला इथं जर बदल करायचे असतील काय, ह्याची आज ह्या वस्तूचा दर 5 रुपये होता, या वस्तूचा दर अमुक होता, आणि तुम्हाला सांगितलं की चेक करा या बी वस्तूचा दर किती आहे, तर 25 येणार आहे. म्हणजे फक्त हे दरपत्रक इथं तुम्ही बदलून ठेवलं. ओके, आणि इथं फक्त विचारलं की अमक्याचा दर, तर समोर येणार आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीनं याचा वापर आपल्याला इफचा करता येणार आहे. आता हेच एक्झाम्पल तुम्हाला तुमचं फर्स्ट क्लास सेकंड क्लास काढण्यासाठी कसं केलं जाईल हे पण आपण इफचं एक एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट क्लास सेकंड क्लास वगैरे काढायचं असेल तर. ओके, तर आपला पहिल्यांदा क्रायटेरिया ठरवून घेऊया की मार्क्स किती पाहिजेत.
मार्क्स आणि ग्रेड कसा देणार आहे. ओके, 35पेक्षा कमी असेल, पेक्षा कमी आपण शब्द वापरणार आहे त्याच्यामध्ये समजा, तर आपण त्याला फेल म्हणणार आहे. ओके, नंतर 50पेक्षा कमी असेल तर त्याला आपण पास म्हणणार आहे, पास क्लास. नंतर 60पेक्षा कमी असेल तर त्याला आपण सेकंड क्लास म्हणणार आहे. ओके, आणि 60पेक्षा जास्त असं म्हणूया आपण सरळ सरळ, 60पेक्षा जास्त असेल आणि जास्तीत जास्त मार्क्स पेपरला समजा 100 आहेत तर 100पर्यंत म्हणूया, तर त्याला आपण फर्स्ट क्लास देणार आहे. ओके, आता इथं आणखी एक गोष्ट विचार करावी लागेल तुम्हाला, की पहिली कंडिशन तुम्ही सांगणार आहे की 35पेक्षा कमी असेल तर, म्हणजे 35पर्यंतचे अंक सगळे संपले. नंतर दुसरी कंडिशन 50पर्यंतचे, म्हणजे 50पर्यंतचे सगळे संपले. नंतर 60पर्यंत, म्हणजे 60पर्यंतचे सगळे संपले. आणि 60च्या वरचे अशी जर कंडिशन पडली म्हणजेच एकच कंडिशन शिल्लक राहते. मग अशा वेळेला 60च्या खालचे म्हणजे 60पर्यंतचे सगळे संपले, मग उरले काय 61पासून 100पर्यंतच. म्हणजे अदर हे यापैकी जर क्रायटेरिया नसेल तर अदर मार्क्ससाठी फर्स्ट क्लास असा एक क्रायटेरिया तुम्ही टाकू शकता. म्हणजे शेवटची कंडिशन जी आहे ते हे असेल तर हे असेल तर हे असेल तर हे, आणि नसेल तर मात्र हे, असं शेवटी फर्स्ट क्लास. म्हणजे 60पर्यंत नसतील मार्क्स तर समजून जायचं की ते 61 ते 100च्या रेंजमध्येच असतील, आणि म्हणून त्याला नसेल तरला शेवटचा जो क्रायटेरिया आपण टाकणार आहे तो तिथं लिहूया आपण. ओके, आता कसं लिहायचं ते पाहूया. पहिली केस, लिखाण कसं करूया. जर 35पेक्षा कमी, म्हणजे गणिताच्या भाषेत म्हणायचं झालं तर लेस दॅन 35 असं आहे, तर काय म्हणणार आहे आपण, फेल. ओके, दुसरा जर घेऊया लेस दॅन 50, तर आपण त्याला म्हणणार आहे पास. तिसरा जर घेणार आहे म्हणजे इफ लेस दॅन 60, त्याला आपण म्हणणार आहे सेकंड क्लास. हां, आणि यापैकी नसेल 60पेक्षा पुढे गेला तर बाकीच्याला फर्स्टच म्हणून टाकूया. म्हणजे जसं आपण मगाशी म्हणत होतो ब्लँक ठेवा, तर ब्लँक कशाला, तर याच्या व्यतिरिक्त 0पासून 60पर्यंत मार्क्स नाहीत, म्हणजे त्याच्यापेक्षा पुढचे आहेत, याचा अर्थ तो फर्स्ट क्लास आहे असं समजून जाऊया. ओके, असा फॉर्म्युला तयार करायचा आहे. आता मगाशी मी काय केलं होतं, ह्या सेलचे रेफरन्सेस घेतले होते आणि फॉर्म्युला तयार केला होता. आता मी काय करतो, डायरेक्टली माझ्या फॉर्म्युल्यामध्येच 35, 50 आणि हे अक्षर हे सगळेच टाकतो. म्हणजे अशा पद्धतीचा फॉर्म्युला तयार करूया की एका सेलमध्ये मी इथं मार्क्स लिहिणार आहे आणि इथं मला ते मार्क्स लिहिल्यानंतर त्याचा क्लास कुठला आहे तो डिस्प्ले झाला पाहिजे अशा बेतानं. ओके, परत एकदा सॅम्पल कळण्यासाठी मी एक डार्क करून घेतो. मी हे 2 सेल निवडतो समजा फॉर एक्झाम्पल. ओके, आणि थोडं मोठं करून घेतो दिसण्यासाठी. आता मी फॉर्म्युला लिहायला सुरुवात करतो. मी इथं अंक लिहिणार आहे. ओके, कुठलाही अंक असेल, फॉर एक्झाम्पल 36 इथं लिहिल्यानंतर मला इथं त्याचा क्लास आला पाहिजे असा मला फॉर्म्युला तयार करायचा आहे. ओके, आता मी घेतो इज इक्वल टू साईन मारलं, इफ येते लक्षात, इफ सुरुवात केली, ब्रॅकेट स्टार्ट केला, काय तर कुठली संख्या बघायची आपल्याला, C34 ही संख्या पाहायची. सरळ मी क्लिक केलं त्या सेलला, ह्या संख्येवर कंपॅरिझन करतोय आपण. C34 इज लेस दॅन 35 पहिला क्रायटेरिया असेल तर, जर तुम्हाला रिझल्ट टेक्स्टच्या स्वरूपात असेल तर नेहमी अवतरण चिन्हामध्ये लिहायचा,
अंक असेल तर फक्त अंक लिहिला तरी चालतो. ओके, तर आता तुम्हाला अवतरण चिन्हामध्ये लिहायचे फेल शब्द. अवतरण चिन्ह पूर्ण, कॉमा. कंडिशन पहिली पूर्ण झाली. सेकंड कंडिशन पाहूया आता. दुसरी काय दिलेली आहे आपल्याला इथं या ठिकाणी पहा, 50पेक्षा कमी. परत इफ सुरू करायचं आहे, जर म्हणजे इफ सुरू करायचं आहे आणि ही सेल लेस दॅन 50 असं लिहायचं. इफ लिहिलं मी, कंस सुरुवात केला. ओके, आता मी सेल निवडतो 30, C34 लेस दॅन 50. ओके, कॉमा. असेल तर काय मला रिझल्ट पाहिजे, आन्सर मला पाहिजे पास क्लास. ओके, पास क्लास ब्रॅकेट सॉरी अवतरण चिन्ह पूर्ण, कॉमा दिला. दुसरी केस पूर्ण झाली. आता तिसरी म्हणजे तिसरा इफ येणार. इफ इंटू ब्रॅकेट. ओके, पुन्हा सेल तीच मी निवडतोय, याच्याबरोबरच मी तुलना करतोय, या मार्काचीच तुलना करायची आपल्याला. C34 इज लेस दॅन 60. बरोबर. आन्सर मला काय पाहिजे, सेकंड क्लास. मी अवतरण चिन्हामध्येच लिहिणार. ओके, सेकंड क्लास लिहिलं, अवतरण चिन्ह पूर्ण करतोय, कॉमा. आता मी काय करतोय, या सगळ्या 60 मार्क्समध्ये तो बसत नाही, तर आता राहिले मार्क्स 60च्या वरचे सगळे आणि 100पर्यंतचे आपोआपच. म्हणजे त्या असा जर असेल तर त्याला आपण फर्स्ट क्लास देणार आहे, म्हणजे आपण इथं फर्स्ट क्लास म्हणू. अदरवाईज मला फर्स्ट क्लास लिहा. आता मी ब्रॅकेट कंप्लीट करायला घेतो. एकूण किती इफ्स पडलेत तुम्ही मोजू शकताय. इथं 1 2 3, आपल्याला 3 तरी कंप्लीट टाकावे लागतील. 3. ओके, आता बघा मी एंटर मारल्याबरोबर मला रिझल्ट मिळालेला आहे. ओके, एंटर मारल्याबरोबर रिझल्ट मिळालेला आहे. 36ला पास क्लास आला, बरोबर आहे. ओके, आता मी समजा 40 टाकला तरी तो पास क्लासच असणार, 45 टाकला तरी पास क्लासच असणार आहे, 50 टाकला की तो सेकंड क्लास होणार, कारण 50पेक्षा कमीला आपण पास क्लास म्हटलेला आहे. ओके, सॉरी 50ला सेकंड क्लास सुरू झाला, 50पेक्षा कमीला पास क्लास आहे. आता आपण 51 दिले तरी सेकंड क्लास असेल, 55 मार्क्स एखाद्याला पडले तरी सेकंड असेल, 59 पडले तरी सेकंड असेल, 61 पडले तो फर्स्ट क्लास झाला, 90 पडले तरी तो समजा फर्स्ट क्लास, कारण आपण क्रायटेरिया असाच घेतलेला आहे. ओके, तर अशा पद्धतीनं आपण आता काय केलं, या ज्या व्हॅल्यू पहिल्यांदा मी टार्गेट ठरवलेलं होतं की काय काय कंडिशन्स असल्या पाहिजेत, परंतु मी या व्हॅल्यूज फॉर्म्युल्यामध्येच इन्क्लूड केल्या. आणि पहिल्यांदा मी काय केलं होतं, पहिल्या एक्झाम्पलमध्ये वरच्या की आपण इथं व्हॅल्यू आहेत त्या फॉर्म्युल्यामध्ये घेतल्या नव्हत्या. अशा दोन्ही पद्धतीने तुम्हाला फॉर्म्युले करून दाखवले. आपल्याला इफची स्टेटमेंट शिकताना टप्प्याटप्प्यानं जायचं असेल तर पहिल्यांदा हे कसं आहे ते पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की त्याचा क्रायटेरिया काय आहे, आन्सर काय पाहिजे, आणि ते क्रायटेरिया सॅटिस्फाईड होत नसेल तर आन्सर काय पाहिजे. या पद्धतीनं आपण काय करणार आहे, हे इफ स्टेटमेंट वापरणार आहे. तर मला वाटतं आता आपण आजच्या या लेक्चरला इथं इफपर्यंत थांबूया. नंतरच्या लेक्चरमध्ये पाहूया की स्मॉल नंबर, लार्ज नंबर, इफ आणि काउंट. ओके, धन्यवाद.